मॅम, रॉयल्टी इन्कम नेमकं काय असते ब्रीफली थोडं एक्सप्लेन करा. सो नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे? वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. आजचा टॉपिक आहे की रॉयल्टी इन्कम नेमकं काय असते आणि ते आपल्याला किती पर्सेंट भेटते, ते पण महिन्याच्या शेवटी. सो सर्वात आधी आपण रॉयल्टी इन्कम बद्दल जाणून घेऊयात की रॉयल्टी इन्कम नेमकं काय असतं. तर रॉयल्टी इन्कम असं आहे की जेव्हा तुम्ही काहीतरी अमाऊंट क्रिएट करता, जसं ते कंपनी शो करते त्या पद्धतीने तुम्हाला तेवढा पर्सेंट एक्स्ट्रा बोनस भेटतो. फॉर एक्झाम्पल, स्किल पैसा कंपनीमध्ये रॉयल्टी इन्कम हे खूप जणांना भेटलेलं सुद्धा आहे, मला सुद्धा भेटले. मी तुम्हाला स्क्रीनवर शो करणार आहे ते पण लास्टला. सो सर्वप्रथम मी तुम्हाला सांगते की इथे काही रूल्स आहेत. जर तुम्हाला रॉयल्टी इन्कम अचीव करायची असेल तर तुम्हाला प्लॅटिनम प्लस मेंबर असले पाहिजे. फॉर एक्झाम्पल, तुमच्याकडे गोल्ड पॅकेज असेल किंवा जे पण पहिला पॅकेज असेल, आपल्याकडे बिगिनर पॅकेज असेल, ठीक आहे, ट्रायल पॅकेज आहे, तर ते जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही क्वालिफाय नसणार. तुमच्याकडे जर प्लॅटिनम पॅकेज असेल, सफायर पॅकेज, डायमंड पॅकेज असेल तरच तुम्ही क्वालिफाय असणार रॉयल्टी इन्कमसाठी. सो हा एक रूल तुम्ही समजून घ्या. जर तुमच्याकडे प्लॅटिनम पॅकेज प्लस असेल तर तुम्ही नक्की रॉयल्टी इन्कमसाठी अचीव होणार आहात. आणि त्यानंतर असं आहे, जेव्हा तुम्ही 25,000 ते 50,000पर्यंत जर पैसे कमवले, ते पण महिन्यामध्ये, फॉर एक्झाम्पल आज 1 तारीख आहे आणि लास्टची तारीख असते 30 किंवा 31 तारीख किंवा 28 तारीख, त्या शेवटपर्यंत तुम्ही 25,000 ते 50,000पर्यंत केला तर तुम्हाला कंपनी देते 1.5% एक्स्ट्रा. देन 50,000 ते 1,00,000 केलं तर 3% एक्स्ट्रा. 1,00,000 ते 2,00,000 केलात तर तुम्हाला 5% एक्स्ट्रा. आणि 2,00,000पेक्षा जास्त जर केलात एका महिन्यामध्ये तर तुम्हाला 7% एक्स्ट्रा इथे बोनस भेटलं जातं, पे आउट भेटलं जातं. सो अशा प्रकारे रॉयल्टी इन्कम असते. आणि असे भरपूर सारे तुमच्याकडे ओपिनियन्स आहेत. आपल्या कंपनीमध्ये भरपूर सारे गोल्डन अपॉर्च्युनिटीज आहेत जे तुम्हाला इथे शो होणार आहेत. कारण की खूप जण म्हणतात की मला सेल नाही करायचं, तर तुम्ही अशा प्रकारे सुद्धा इन्कम जनरेट करू शकता आणि फ्रीलान्सिंग सुद्धा करू शकता, व्हिडिओज बनवून सुद्धा करू शकता. मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सगळं एक्सप्लेन करणार आहे आणि माझे मागचे व्हिडिओज पण तुम्ही बघू शकता. पण आज असा टॉपिक होता की मला रॉयल्टी इन्कम अचीव झाली ती पण फर्स्ट, त्यामुळे मी हा व्हिडिओ क्रिएट केलेला आहे. सो तुम्ही नेक्स्ट क्लिप्समध्ये बघू शकता. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. सबस्क्राईब नक्की करा अशी व्हिडिओज तुम्हाला पाहायचे असतील तर वर्क फ्रॉम होमसाठी. आणि मेन म्हणजे जर तुम्हाला काही डाऊट्स असतील ते क्लिअरिफिकेशन करण्यासाठी मी माझं इंस्टाग्राम चॅनल याच्यामध्ये दिलं, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तुम्ही तिथे जाऊन मला DM करू शकता. आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा. बाकी धन्यवाद. रॉयल्टी इन्कमचं मी तुम्हाला प्रूफ्स दाखवते. मी आधी सांगितलं होतं की रॉयल्टी इन्कम काय असतं. सो आज मी तुम्हाला प्रूफली दाखवते की रॉयल्टी इन्कम नेमकं काय असते. सो लेट्स गेट स्टार्टेड. आपण सुरुवात करूयात. मी माझ्या डॅशबोर्डवर जाते. अगोदर तुम्हाला दाखवते की मला किती आलेली आहे. सो चला चेकआउट करूयात. आता मी माझा डॅशबोर्ड ओपन करते. त्यात तुम्ही बघू शकता माझी लास्ट 30 डेज अर्निंग झालेली आहे 57,168. म्हणजे 50,000 मी कंप्लीट केले आहे 30 डेज मध्ये. सो बघूयात मला रॉयल्टी इन्कम किती आलेली आहे आणि चेकआउट करूयात. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल इथे 3 लाईन्स वर क्लिक करायचं आणि त्यानंतर इथे रॉयल्टी इन्कम असं दिसतं ना, तिथं क्लिक करायचं. जेव्हा आपला महिना स्टार्ट होतो, जसं की 1 मार्च 2026, तेव्हा 12:11 माझी रॉयल्टी इन्कम इथे क्रेडिट झालेली आहे. किती? 1,559 रुपीज. म्हणजे आपण जेवढं कमवणार त्याचे 1.5 की 3% आपल्याला भेटणार. फॉर एक्झाम्पल 25,000 जर केले तर आपल्याला 1.5% भेटणार आणि 50,000 केले तर 3%, 1,00,000 केले तर 5%. अशा प्रकारे भरपूर सारे रॉयल्टी इन्कम आपल्याला भेटणार. तसे आपल्याला इन्कम सुद्धा करावी लागणार आहे. हे सर्वात महत्वाचा बोनस पॉइंट आहे स्किल पैसामध्ये. आणि तुम्ही पण जर केलात ना तर खरंच तुम्हाला सुद्धा त्याचं बेनिफिट होते. हे सगळं काही लाईव्ह आहे. तुम्ही बघू शकता 50K कंप्लीट होते माझे. सो तुम्ही एक गोष्ट म्हणजे इथे रॉयल्टी इन्कम सुद्धा आहे. जसं तुम्ही काम करणार त्या पद्धत तुम्हाला 1.5%, 3%, 5% आणि 7% अशा प्रकारची रॉयल्टी इन्कम सुद्धा भेटते. सो हे सगळं मी तुम्हाला लाईव्ह दाखवलं. आता मी तुम्हाला दाखवणार लीडर बोर्ड. तर इथे पण भरपूर साऱ्या लोकांनी रॉयल्टी इन्कम केलेली आहे. तर इथे आजचं आहे ते. आज लास्ट 7 डेज मध्ये पण मी तुम्हाला दाखवते किती जणांनी काय काय कमवले.
आणि लास्ट मंथ म्हणजे सगळ्यांना समजेल की रॉयल्टी इन्कम किती जणांना ट्रान्सफर झाली आहे. ज्यांची 25K प्लस अर्निंग झाली आहे त्या सगळ्यांना रॉयल्टी इन्कम भेटलेली आहे. फक्त इथे प्रूफ नाही दिसणार, पण ते त्यांच्या डॅशबोर्डला जाऊन दिसणार. फक्त इथे आपण प्रूफली घेऊयात की किती जणांनी किती पैसे कमवलेले आहेत. सो चेकआउट करू शकता तुम्ही. 1 मार्च आणि 30 जानेवारी पर्यंत इतक्या जणांनी एवढे कमवलेत. फॉर एक्झाम्पल अंशू गर्ग मॅमनी 73,000, उवैस खान 71,000, सरिता चव्हाण मॅम 69,000, किरण बंद्री सर 62 आणि मी स्वतः आहे त्यांनी 57 आणि आकाश तोमर 45, रोहित मित्तल 45. आता या सगळ्यांना रॉयल्टी इन्कम आलेली आहे. रोहिणी मॅम आहेत त्यांनी 82,000 एका महिन्यामध्ये. हे आहे पॉवर ऑफ ऑनलाईन बिझनेस. आणि जर तुम्हालाही स्टार्ट करायचं असेल तर नक्की तुम्ही स्टार्ट करू शकता. हे सगळं काही लिगॅलिटी आहे. चेकआउट तुम्ही सगळं केलेलंच असेल तर नक्की स्टार्ट करा. जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला नक्की विचारू शकता. मी माझं इन्स्टा चॅनल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथे मेन्शन करते. ज्यांना पण जे पण प्रॉब्लेम येत असेल तुम्ही मला DM करू शकता.